हे गाईज हा डे 2 आहे उज्जैनचा. बघू शकता आम्ही रेडी वगैरे झालोय. खूप मोठा ड्रेस घातलाय. श्रद्धाने मी रेड घातले, हिने पिंक घातलंय. श्रद्धाने मी सेम झालंय रेड. आणि गाईज इतकी जास्त थंडी आहे ना. बघायचं का तुम्हाला? नाही धुक नाही दिसणार. बघायचं का? थांब दाखवलं नाही. इट्स आम्हाला कॅमेरा नाही धरता येत गाईज. आम्हाला लाईव्ह वापरते पण कॅमेरा नाही फिरवता. काहीतरी सिस्टम. गाईज लेस थंडी वाजायला लागली बाबा इथं. असल्या थंड पाण्याने आंघोळ केली आणि हे दोघींनी गरम पाण्याने आणि मी एकटीने थंड पाण्याने. गेली होती मग पळत गाईज इथे एक पोरगा आहे नाही का, रोज आम्हाला सनस्क्रीन मागते. थांबा तुम्हाला ते दाखवते. बघा तो रोज तो आम्हाला सनस्क्रीन मागते. एवढी सनस्क्रीन मागते ना भाई. माझी सनस्क्रीन संपवली त्याने. आणि ते पण त्याला शेक करून पाहिजे. हा ना भाई, ते शेक करून आता गाईज बघू शकता. इथं पण आम्हाला एक नमुना भेटलाय. नेहमीच भेटते आपल्याला. दरवेळेस आमच्या सोबतच असं होतं. नमुने भेटतात आम्हाला लय. जाऊ दे गाईज, आता सगळे आमच्याकडे बघतायत. आता आम्ही ठेवतो. बाय बाय. हे गाईज आता आम्ही चाललोय एवढ्या हळू ऐक जाणार. आज आम्ही चाललोय उज्जैनच्या महाकालच्या मंदिरात दर्शन घ्यायला. आता काय माहिती कधी होते, असं वाटतं की 5 तासाची लाईन वेटिंगला आहे. 5 तासाची लाईन वेटिंगला. ओके इट्स काय काय होते बघू गाईज. तिथं गेलं कळण आता काय गर्दी. फोन आलाय गाईज मला, परत आलाय काय माहिती. आता आम्ही रिक्षामध्ये बसून चाललो. रिक्षा नाही म्हणताय ना झालं, काहीतरी कसली तर गाडी बसून चालली. आता पहिले काय काय करते का? मी आणि रिक्षा नाव. आता आम्ही चाललोय काल भैरवला. त्याचं दर्शन घेणार आहे आधी आणि तिथं दारू भेटते. मग नक्की म्हणायला लागली मला प्यायचे. अरे लय कंदूम झाला होता. काय होतं काल दारू भेटते. स्वतः म्हणते दारू लाज वाटत नाही का? घरचे आहेत आपल्यासोबत असे पाप शब्द बोलायला. प्रसाद तीर्थ बघू शकते. किती भारीचे धागे बांधलेत सगळ्यांनी. देवीच्या मंदिरात आले. खूप शांत गाईज आता आम्ही गाईला चारा चारलाय. ते कुठे गेली? काय करायचंय? आपण काही चारलं गाईला चारा. लय भारी गाय होतं. काहीच करत नव्हतं. किती गोड होतं. काहीच करत नव्हतं. मग हात काढला होता गाईने. लय मजा आली. लय भारी वाटलं. लय भारी गाय काय हसती काय तिथे? आपल्याकडे पण हसती बघ. गाई तिथं आज पण माकडं दिसलेत आम्हाला इथं. आणि ते माकडं बघा काय करतात एकमेकांना. नाईन्टी वाला बाबावर बॅन आणला. हो नट्टीने घेऊन दिले आम्हाला. बघू शकता नट्टी पे करते. नट्टी एवढा खर्च कस काय केला तू आमच्यावर? इतका खर्च कस काय करू शकते तू? कितीला आहे रे? 20 रुपयाला. 20 रुपये सगळे गेले भाई. नट्टे लवकर चल, हरवा ना आपण इथं. गाईज खूप जास्त गर्दी आहे. आता आमचं काल भैरवचं दर्शन झालंय. गाईज आणि आता आम्ही चाललोय कुठं का? उज्जैन महाकालला. अगं हेलो किती रुपये घेणार?
बर या आले फोन लावा आम्ही महाकाल दर्शन हॅलो बघू शकता आम्ही हे लावले किती भारी दिसतंय ते महाकालचं. शब्दाने बी लावले सगळेच लावलेले म्हणजे थांब सध्या कुठे गेली रे. नाही लगा दो हा, सध्या भेटली हो आता माझ्या अंगावर गाडी जाणं ऍक्सिडेंट होणार होता लय मोठा माझा. सध्या आपण सेम दिसतोय. बघा हिने पण लावलं मी पण लावलं त्याने पण लावलं सगळे घरातले सेम आहेत. आमचा आउटफिट सेम आहे गाईज. लाईनने मागे पुढे नका महाकालेश्वरचं दर्शन झालंय आमचं आणि खूप छान दर्शन झालं. 15 ते 20 मिनिटाचं दर्शन झालं काय किती मिनिटं बसले आपण बघितलं 15-20 मिनिटात आम्ही 1:45 होतो आणि 1:45 आलो आणि 2 आमचं दर्शन पण झालं. कोण नाही ब्लॉग आहे ब्लॉगर हे पण आहेत माझं नाव कृष्ण आहे. एवढं नको गाईज. आम्ही रात्रीच फिरायला निघालो पण इथे इतकी घाण थंडी आहे असं वाटतंय बर्फात ठेवले आम्हाला. आता शेकायला थांबलेले थंडी वाजते बघू शकता. सॉक्स घालून फिरतोय. सध्या कशी थंडी गारगार. मी आलोय दाबेली खायला. खावा आणि जावा. आणि गाडी चालू होतो पण काय सांगते 100 रुपये. हाय गाईज. पण आमचीच तुला माहित नाही आम्ही 100 रुपये कमवले कारण हिच्यापासून लपून आम्ही पाणीवरची टपरी वाजवली. काहीच जाऊ द्या. काहीच घेतलंय. कसं आहे का चांगलं आहे का बरं मी बी खाऊन बघते पण कॅमेरा पण पकडलो. बंद करतो मग पकडायला कोण नाही. काहीच मला तर काय आवडले नाही. आवडली मला काय मला आवडलेच नाही. काहीच आता आम्ही कुल्लट चहा प्यायला थांबलोय. बघू आता ही भाभी कसला देते. आता आम्ही दाबेली खाल्ली एकदम एक नंबर भंगारला. मोबाईल जाईल छात बोल ना. बघा बघू शकता येतो तो. बाबीले चांगली आहे. थँक्यू गाईज. सगळे सोडून आम्हाला सगळे सोडून गेले. इकडे झालं उजेड. आता जाऊ द्या. आता आम्ही कुल्लट चहा पिणार आहे आणि आम्ही काय काय इंग्लिश बोलणार. अरे काय येत नाही बोलते उगा. चहा इज रेडी. अर्धा तर खाल्ले सांडलाय भाभीने. भाभी स्माइलिंग. रात्रीची वाईबच आलं काही उज्जैन मध्ये. खरंच मस्त वाटतंय एक नंबर. नट्टे दिवसापेक्षा रात्री कसलं भारी वाटतंय राव आणि कसलं मस्त दिसतंय रे. कडक एक नंबर. आणि नेमका चंद्र पौर्णिमा आहे. पौर्णिमा दाखव. हा बघा गाईस पौर्णिमा आहे आज. एवढं भारी वाटतंय ना भाई इथं मस्त. खूप सगळं गाईस इथे एवढे लोक उरकून आले तरी आम्ही कसलं आलोय डेंजर. आम्ही डायरेक्ट आम्हाला खरंच लय थंडी वाजते. आम्ही नाही तुम्हाला सांगू शकत. ह्यात बी तर चांगलं दिसतंय तसं. आम्ही ह्याचा फोटो काढायचा आहे आपल्याला. ए मरायला लागली फोटो काढायला. जीव दे. मला खूप आवडतात फोटो. उज्जैन मध्ये जीव दे तुला पण. कसला भारी बोल ना चालू. काय तुम्ही मोबाईल मध्ये हरवलेली माणसं जरा डोळ्यांनी पण आनंद घेत जावा. कोण बोलते बघा. अख्खी ब्लॉगर बोलते. अख्खी ब्लॉगर डायरेक्ट आता मी अवतार चेंज केला. बघू शकतो. लुक बदललाय तिने अख्खा.
लिपस्टिक नाही पण तरी पण चांगलं दिसते. काय नाही गाईज, फक्त टोपी काढली गाईज आणि 2 मिनिटं धोका दिलाय गाईज ट्रिप आलेली आहे. गाईज आता जाऊ द्या गाईज, बाय गाईज. किती वाजता काय माहिती डोकं खाजवायला लागले का गाईज टोपी घ्यायला लागली. गाईज आता माझं स्टोरेज फुल होणार आहे वाटतं. गाईज आमचे टोपे कसे गाईज आमचे टोपे कसे सांगितलं कमेंट मध्ये सांगा. नाही स्टॉप. एवढ्या वेळा गाईज तुम्हाला आहे ना एक टास्क आहे ह्याच्यामध्ये, ह्या अख्खी व्हिडिओ मध्ये आम्ही किती वेळा नाही का गाईज बोलले हे काउंट करायचं सांगायचं, मग आम्ही तुम्हाला काहीच नाही देणार. गाईज रात्रीचा व्ह्यू बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतोय आणि मंदिर खूप जास्त छान दिसतंय. चंद्र बघू शकता खूप किती अवतार झाले येताना बघा जाताना बघा. काय झालं लाडू गावा उपास आहे मी बघा काय चकना मूग दाल. लय भूक लागली मला आणि इथं काय झाडात भेटत नाही गाईच. आम्ही मला माहिती नक्कीला आवडत आपण येताना बघणं कसं होतं, जाताना बघणं कसं होतं. किती घाण अवतार झालाय. नाईस अवतार. आय लव्ह दिस अवतार. हा ब्लॉग आपण इथे सेंड करतोय. आता आम्ही घरी चाललोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय 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 गाईज. सध्या बाय बाय करते.